श्री क्षेत्र चैतन्य कानिपनाथ महाराज देवस्थान डिग्रस ते श्री क्षेत्र मढी चैतन्य कानिपनाथ महाराज देवस्थान पायीदिंडी सोहळ्याला भक्तिमय प्रारंभ। सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र चैतन्य कानिपनाथ महाराज देवस्थान डिग्रस येथून श्री क्षेत्र मढी चैतन्य कानिपनाथ महाराज देवस्थानच्या दिशेने निघालेल्या पायीदिंडी सोहळ्याला अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला। नाथभक्त संजयनाथ गुरु महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी मढीच्या दिशेने जयघोषात प्रस्थान झाली। दिंडी प्रस्थानापूर्वी चैतन्य कानिपनाथ महाराज व गुरुदेव दत्त यांच्या मूर्तींना विधिवत दुग्धाभिषेक, पूजन व महाआरती करण्यात आली। त्यानंतर पारंपरिक पद्धतीने रथाचे पूजन करण्यात आले। धार्मिक वातावरणात मंत्रोच्चार, आरती व भक्तिगीतांनी परिसर दुमदुमून गेला होता। चैतन्य कानिपनाथ महाराज की जय या जयघोषात शेकडो नाथ भक्त तल्लीन झाले होते। भगव्या पताका खांद्यावर घेत टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या गजरात भक्तगण मोठ्या उत्साहाने दिंडीत सहभागी झाले। महिला, पुरुष, युवक तसेच आबालवृद्धांनी मोठ्या भक्तिभावाने या पायी दिंडीत सहभाग नोंदवला। वारकरी परंपरेचा वारसा जपत नाथभक्त कानिपनाथांच्या दर्शनासाठी पायी मार्गक्रमण करीत असल्याचे भाविक दृश्य पाहायला मिळाले। या दिंडी सोहळ्यादरम्यान भक्तांच्या सेवेसाठी विविध ठिकाणी अन्नदान व सेवा उपक्रमाचंही आयोजन करण्यात आलं आहे। दिंडीची पहिली अन्नदान सेवा संजय होडगर व महेश होडगर यांच्या वतीनं भाविकांना प्रेमपूर्वक देण्यात आली। भाविकांनीही या सेवाभावाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले। संपूर्ण पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन चैतन्य कानिपनाथ महाराज देवस्थान भक्त परिवाराच्या वतीनं अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं करण्यात आलं। शिस्तबद्ध व्यवस्थापन, धार्मिक विधी, भजन, कीर्तन आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। ही दिंडी मढी येथे पोहोचेपर्यंत विविध ठिकाणी मुक्काम करत पुढे मार्गस्थ होणार असून मार्गातील गावांमध्ये भाविकांकडून दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले जाणार आहे। या पायी दिंडीमुळे धार्मिक एकात्मता, परंपरा आणि भक्तिभाव जपण्यास मोठी चालना मिळत असल्याची भावना उपस्थित भक्तांनी व्यक्त केली। महासत्ता न्यूज, संगमनेर।